ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या चमत्काराविषयी संभ्रमता निर्माण होणं हे जरी कालगतीने शक्य असलं तरी काही जणांचा असं मतप्रवाह आहे, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. ज्ञानेश्वर महाराजांनी जड भिंती चालविली. दुसरं असं आहे की रेड्यामुखे वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद वाक्यांचं त्या ठिकाणी वाचन करून घेतलं आणि पितरांना जेवण घातलं. असे बरेचसे चमत्कार माऊलींच्या चरित्राबरोबर जोडलेले असतात. मग त्याच्यावर श्रद्धाळू माणसांचा काही आक्षेप नसतो, परंतु विज्ञानवाद्यांना ते चमत्कार पटत नाहीत. असो, ते मत थोडा वेळ बाजूला ठेवलं तरी ज्ञानेश्वर महाराजांचं अलौकिकत्व सिद्ध होण्यासाठी त्यांनी काही जण म्हणतात 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, काही जण म्हणतात 19व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. ते ही मत बाजूला ठेवून आपण जर असा विचार केला की 16च्या उलट म्हणजे 16च्या उलट 1वर 6 16, 16च्या उलट 6वर 1 61. जे मत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी मांडलं तेच मत आज 61 वर्ष आपल्याला झाले आणि आपण वाचनात पारंगत झालो किंवा वेगवेगळ्या शास्त्रांचा आपण अभ्यास करून प्राध्यापक जरी झालो तरी वयाच्या 61व्या वर्षी देखील ज्ञानेश्वरीच्या काही ओव्यांचा अर्थ सांगणं आपल्याला जमत नाही. आणि काही जणांच्या मतानं 19व्या वर्षी ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिली. तर 19 म्हणजे 1वर 9, त्याच्या उलट करा म्हणजे 9वर 1 म्हणजे 91 वर्षाचे जरी आपण झालो तरी आपल्याला त्या ज्ञानेश्वरी मधला धसा म कळत नाही. आणि मग आपल्याला ते ज्ञानेश्वर महाराजांचं अलौकिकत्व हे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातूनच मान्य करावं लागतं. आणि त्यांच्या नंतर जे काय आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये असतील किंवा भारत भूमीमध्ये असतील जे काय साधू संत झाले त्यांनी केवळ या एका गोष्टीमुळेच ज्ञानेश्वर महाराजांचं अलौकिकत्व मान्य केलेलं आहे की त्यांनी एवढ्या लहान वयामध्ये एवढं मोठं तत्वज्ञान जे जगाला दिलं ते खरोखरच असंभवनीय असंच असल्या कारणामुळे त्यांना महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ते महाविष्णूचेच अवतार आहेत असं जनाबाईंनं किंवा इतर संतांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. काही संतांनी तर त्यांना ज्ञानाचा सागर, साधकाचा मायबाप, कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा असं वेगवेगळी बिरुदावली ही ज्ञानेश्वर महाराजांना लावली आहे. त्याचं एकमात्र कारण असं की त्यांनी जी ज्ञान परंपरा आपल्याला साध्या सरळ आणि सोप्या मराठी भाषेमध्ये सांगितलेली आहे ती आजपर्यंत जगताच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत कोणीही सांगितलेली नाही. त्याच्यामुळं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी सद्भाव धरून त्यांना एकदा वंदन केलेलं कधीही चांगलं. ज्ञानेश्वर महाराज की जय.